आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। ढवळागीर फासेपारधी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे। ढवळागीर फासेपारधी सार्वजनिक सामाजिक संस्था संपूर्ण महाराष्ट्रात फासेपारधी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी काम करत असतात। त्यांच्या माध्यमातूनच फासेपारधी या समाज घटकाच्या मूलभूत प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलन व उपोषण केले जाते। 12 ऑगस्ट रोजी परभणीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात फासेपारधी समाजाला गायरान जमीन मिळावी यासाठी आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। लातूर तालुक्यातील बोरी येथील आराध्य दैवत खंडोबा यांच्या नावे असलेली देवस्थानाची जागा काळ जगन सूर्यवान चव्हाण यांच्या संस्थेच्या नावाने करण्यात यावी। जमीन गावपेरा सरकारी जमीन इत्यादी फासेपारधी समाजाला नावे करण्यात यावी। महाराष्ट्रातील एसटी प्रवर्गातील शिकलेल्या सर्वच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घ्यावे, जेणेकरून हे तरुण गुन्हेगारीकडे वळणार नाहीत। महाराष्ट्रातील कुठल्याही समाजाला आता एसटी या प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार असे उपोषणकर्ते जगन सूर्यवान चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। जगन सूर्यवान चव्हाण फासेपारधी मी गायरानासाठी आमरण उपोषणाला बसलो। गायरान जमीन राहण्याच्या जागा सगळ्या अखिल महाराष्ट्राच्या जनतेला सगळेच गायरान जमीन आणि घरकुलं राहण्याची जागा पारधी समाजाला देणे, भटक्या मुक्त जातीला आणि आमच्या एसटीची काष्टासाठी दरंगे पाटलाला हात जोडून विनंती आहे, आमच्या एसटीच्या काष्टासाठी नादी लागू नये आपली नम्र विनंती। आमच्या जातीचे नोकरीला नाहीत, आमदार खासदार मुख्यमंत्री नाहीत, कोणते तहसीलदार नाहीत, नोकरीला नाहीत। आमचे शाळाचे मुलं जेलमध्ये चालले, चोऱ्याचे केस लावायले जेलमध्ये चालले आणि आमच्या जातीला कोणतीही सरकारी व्यवस्थाची मानधन कोणताही मिळत नाही आणि कोणतंच काही नाही आजपर्यंत। कोणाच्या आधार कार्ड मिळत नाही, कोणाला राहण्याला जागा नाही। आमच्या अजून कार्यकर्ते आम्ही बोरीला आहे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आमचा सगळा पारधी समाज आजच उघड्यावर आहे, अजून भटके समाजासारखाच आहे, कोणती व्यवस्था मिळत नाही। सरकारची योजना आजपर्यंत आमच्या फासेपारधी जात्यांना कोणती मिळालेली नाही आणि मिळत नाही। गायरान जमीन नावावर झाल्यास सरकारची योजना सारी व्यवस्था मिळू शकते, आजपर्यंत आम्हाला कोणती योजना मिळालेली नाही। उदरनिर्वाहासाठी गायरान जमीन भेटली पाहिजे, लेकरा बाळाच्या कल्याणासाठी सगळी गायरान जमीन मिळाली पाहिजे, शासनासाठी नोकरी आमच्या लेकरांना मिळाली पाहिजे। या कारणाने आम्ही आमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिससोबत